नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सह्याद्री ज्ञानवर्स या एज्युकेशनल चॅनलवरती. इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप एक्झामचा आपण इथं स्टडी करत होतो. मागच्या काही आपण गणित या विषयाशी संबंधित नंबर वर्क म्हणजे संख्याज्ञान या टॉपिकचा आपण अभ्यास केला होता आणि त्यातल्या काही प्रश्नांना आपण सुरुवात केली होती. काही बेसिक क्वेश्चनला आपण सुरुवात केली होती. ओके, त्यातला हा पुढचा भाग आहे. ओके, पुढे बघा. पुढे जायच्या आधी जे विद्यार्थी बघत आहेत किंवा पालक बघत आहेत त्यांचं मनापासून पहिल्यांदा धन्यवाद. त्यांच्या कॉमेंट्सला मी नक्की न्याय द्यायचा प्रयत्न करेन. ओके, म्हणजे जे कॉमेंट्स आहेत त्याच्यानुसार मी प्रयत्न करेन की सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात. काही जे आता काही कॉमेंट होती एक की इंग्लिशमधनं क्वेश्चन्स द्या सर. त्यांना मी सांगू इच्छितो की मला जेवढं जमेल मी इंग्लिशमधून किंवा मराठीमधून द्यायचा प्रयत्न करतो. जसे माझ्याकडे क्वेश्चन्स अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, त्यानुसार मी क्वेश्चन्स इथं पेज फोटो घेऊन किंवा शक्यतो मी फोटो घेऊन इथं टाकत असतो. लिहायला फार वेळ लागतो. ठीक आहे, क्वेश्चन्स लिहिण्यासाठी फार वेळ लागतो. सध्या मी एकटाच असल्यामुळे सगळ्या गोष्टी मी एकटाच करतो, त्यामुळे वेळ लागतो. त्यामुळे सध्या तरी लिहिण्यासाठी तरी माझ्याकडे आत्ता कोणी नाही आहे. सो हे जे फोटो आहेत ते फोटो घेऊन मी एक सॉल्व करतो. त्यामुळे जे पुस्तक अवेलेबल आहे, माझी इच्छा अशी असेल की जास्तीत जास्त चांगले क्वेश्चन तुमच्यापर्यंत द्यावे. ओके, साधे क्वेश्चन तर तुम्ही सॉल्व करतातच, म्हणजे चांगले क्वेश्चन्स मला वाटतात की हा क्वेश्चन विद्यार्थ्यांना सांगितला पाहिजे ते क्वेश्चन्स मी इथं घेतलेले आहेत. जसे अवेलेबल असतील तर काही मराठीमधनं अवेलेबल आहेत, सो मराठीमधून घेतलेत. काही इंग्लिशमधनं अवेलेबल आहेत, ते पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहेतच. काळजी बिलकुल नसावी. ओके, आणि अधूनमधून मी इंग्लिशमधनं पण क्वेश्चन कन्वर्ट करून सांगतो. मराठीमध्ये असेल तर इंग्लिशमध्ये करतो, इंग्लिशमध्ये असेल तर मराठीमध्ये करणार आहेच आहे. ओके, थोडंसं या गैरसोयीसाठी इनकन्व्हिनियन्ससाठी मी माफी मागतो. तर आपण आता पुढे जाऊया. पहिला क्वेश्चन इथं आहे 4762. These digits we have to use only once and we have to make a largest odd number. Okay, largest odd number. Okay, तर सगळ्यात पहिल्यांदा इन दिस डिजिट्स वी हॅव ओनली 7 ॲज अ ऑड नंबर. या म्हणजे काय फक्त हा जो 7 आहे हा काय असणार आहे, आपला ऑड नंबर असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आपला 4 डिजिट जो नंबर आहे 1 2 3 4 नंबरच्या युनिट प्लेसला काय असणार आहे, 7 कंपल्सरी येणार आहे. ओके, 7 कंपल्सरी येणार आहे. आता इथे जे 3 डिजिट्स आहेत, या 3 डिजिट्सविषयी आपल्याला कुठल्याही प्रकारचं कंडिशन्स नाही आहे. त्यामुळे या 3 डिजिट्सवरती आपण 4 6 2 यांना पालटून अल्टरनेटली आपण इथं यूज करू शकतो. म्हणजे 462 426 पुन्हा 624 या टाईपमध्ये करू शकतो. आता इथं प्रत्येक वेळेला हे लिहित बसायचं नाही, सगळे नंबर लिहित बसायचे नाही. ठीक आहे, आता इथं डोकं लावायचं. काय डोकं लावायचं? फर्स्ट ऑफ ऑल यू आर हॅव्हिंग द 4 डिजिट्स. ओके, टोटल डिजिट्स किती होते? 4 डिजिट्स होते. त्यातला एक कंपल्सरी 7 ऑड डिजिट आहे म्हणून तो ऑड पोझिशनला जाणार आहे. मग आता किती उरले तुमच्याकडं? -1 झाला तर तुमच्याकडे 3च डिजिट उरले, 4 6 अँड 2. आणि या 3 डिजिट्सपासनं आपण बघितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये की या 3 डिजिट्सपासनं आपल्याला एकूण 6 नंबर्स मिळतात. ठीक आहे, एकूण 6 नंबर्स मिळतात. ही गोष्ट इथं तुम्ही लक्षात ठेवायची आहे की तुम्ही 3 पासनं, मग तुम्हाला जर प्रश्न विचारला हाऊ मेनी नंबर्स कॅन बी मेड फ्रॉम दिस 4 7 6 2 हॅव्हिंग हाऊ मेनी नंबर्स कॅन बी मेड फ्रॉम डिजिट्स 4 7 6 2 विच आर ऑड नंबर्स. तर त्या केसमध्ये पण तुमचं उत्तर काय येणार आहे? 6 असे नंबर्स आहेत, आपण ते बनवू शकतो विच आर ऑड. आपला प्रश्न काय होता? मोठ्यात मोठी विषम संख्या. ओके, 7 तर पहिल्यांदा यूज झाला आहे आपला, उरले बाकीचे 3. मग बाकीच्या 3 उरलेल्यामध्ये कोण कोण आहे? 4 6 आणि 2. आता लार्जेस्ट विचारला आहे म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लार्जर डिजिट यूज करावं लागेल. म्हणजे पहिला 6 या पोझिशनला येणार, मग 4 या पोझिशनला, 2 या पोझिशनला. या टाईपमध्ये तुमच्या ऑप्शनमध्ये जो काही आन्सर असेल तुम्हाला तिथं सर्कल करायचा आहे. ओके, हा थेरॉटिकल क्वेश्चन होता, इथं ऑप्शन दिलेले नाही आहेत, काही हरकत नाही. आपण
सॉल्व्ह करून याचे उत्तर शोधायचे असतात. पुढं आहे 3 अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येतून 3 अंकी लहानात लहान विषम संख्या वजा केल्यास कोणती संख्या मिळेल. ओके, आता बघा काय दिले. 3 डिजिट लार्जेस्ट इवन नंबर and we have to make minus 3 digit smallest odd number. ठीक आहे, वी हॅव टू फाइंड दिस डिफरन्स. ह्या डिफरन्स आपल्याला शोधायला सांगितलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा 3 डिजिट लार्जेस्ट नंबर काय आहे. 3 डिजिट लार्जेस्ट नंबर 999 आणि स्मॉलेस्ट काय आहे बघा. आता शब्द कसा फिरवला इथं 100, स्मॉलेस्ट आहे 100. आता इथं शब्द कसा फिरवला आहे, वर्डिंग कसं केलं आहे, लार्जेस्ट इवन विचारला आहे. बट आपला जो लार्जेस्ट 3 डिजिट आहे तो काय आपला ऑड असणार आहे. ओके, मग याचा जर इवन पाहिजे असेल तर मला काय करावं लागेल, यातनं -1 करावं लागेल, जो की आपला आन्सर असणार इथं 998. ओके, सिमिलरली खाली स्मॉलेस्टमध्ये पण त्यांनी थोडंसं वर्डिंग चेंज केलेलं आहे. वर्डिंगवरती लक्ष ठेवायचं आहे. 3 डिजिट स्मॉलेस्ट ऑड नंबर. ओके, आता जो स्मॉलेस्ट आहे तो आपल्याकडे काय आला, इवन आला आहे. आपल्याला जो ऑड पाहिजे असेल तर इथं +1 करायचा, 101. ओके, आता एके ठिकाणी मायनस, ठीक आहे, सॉरी काहीतरी चुकलं. आता एके ठिकाणी मायनस केलं आणि एके ठिकाणी प्लस केले. असं का केलं तर बघा, 999 मध्ये मायनस केलं तर आपलं 998 आलं. ओके, मग 100 मधनं जर मी -1 केला असता तर आपला आन्सर आला असतं 99, विच इज अ 2 डिजिट. ओके, बट आपल्याला इथं काय पाहिजे होतं, 3 डिजिट पाहिजे होता, म्हणून 100 मधनं 100 मधनं -1 करून उपयोग नव्हता. सो तिथं मी 100 + 1 केला. ठीक आहे, ही गोष्ट तुम्हाला तिथं लक्षात आली पाहिजे. तसंच उलटं, जर मी 100 मध्ये +1 केला आहे तर मग 999 मध्ये जर मी +1 केला तर हे आन्सर होणार 1000, जे की आपलं 4 डिजिट आहे, जे आपल्याला 4 डिजिट नको आहे. म्हणून इथं प्लसच्या ऐवजी मी काय केला, मायनस केला. हे डोकं तुम्हाला एक्झाममध्ये चालवावं लागणार आहे. ठीक आहे, मग आता जे नवीन नंबर मिळाले त्यांची त्यांची सबट्रॅक्शन आपल्याला करायची. 998 - 101 ही सबट्रॅक्शन केली तर इथं येणार 7, हे 9, हे 8. द आन्सर इज 897. ओके, क्वेश्चन मी इंग्लिशमध्ये पण लिहिलेले आहे, सांगितलेलं आहे. सो शक्यतो इंग्लिश क्वेश्चन येणार आहेतच पुढं, पण आत्ता जे मराठी आहेत थोडे बेसिक आहेत, जुने आहेत, म्हणून मी इथे घेतलेले आहेत आणि मला वाटलं की ते इम्पॉर्टंट आहेत, सो मी ते घेतलेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला जर ते गोष्टी येत असेल, नाही लिहिल्या तरी चालेल, फक्त डोक्यात ठेवा. ओके, सगळ्या गोष्टी लिहायलाच पाहिजे असं काही नाही. तुम्हाला ज्या गोष्टी माहिती आहेत त्या डोक्यात ठेवायच्या असतात, ज्या गोष्टी इझी वाटतात त्या डोक्यात ठेवायच्या, ज्या अवघड वाटतात, ज्या जमत नाही आहेत ते लिहून काढायचे असतात तुम्ही. ओके, अभ्यास असाच करायचा असतो. ज्या सोप्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत त्या लिहित बसायचं नाही. ओके, ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही आहे त्या गोष्टी तुम्ही लिहून काढायच्या, त्याचं रिव्हिजन करायचं, त्याचा अभ्यास करायचा, त्याचं प्रॅक्टिस करायची. ओके, पुढं एका 3 अंकी संख्येतून 2 अंकी लहानात लहान संख्या वजा केल्यास 3 अंकी लहानात लहान विषम संख्या मिळते, तर मूळची संख्या कोणती. ओके, आता हा सरळ एक अल्जिब्राचा प्रश्न आहे, बैजिक राशीमधला. ओके, कसं आहे, एक 3 अंकी संख्या आहे कुठली. ओके, इंग्लिशमधनं आहे का, 1 डिजिट सॉरी काय अ 3 डिजिट नंबर इज, ओके नाही थांबा काहीतरी हां, 2 डिजिट नंबर, 2 डिजिट स्मॉलेस्ट नंबर is subtracted from a 3 digit number. 3 digit number gives smallest 3 digit odd number. 3 digit odd number. Find the number. असा तो क्वेश्चन आहे. 2 डिजिट स्मॉलेस्ट नंबर एक. ओके, 2 डिजिट स्मॉलेस्ट नंबर काय आहे, 2 डिजिट स्मॉलेस्ट नंबर इज 10. काय 2 डिजिट स्मॉलेस्ट नंबर 10 आहे.
हा 10 मायनस केला, सबट्रॅक्टेड फ्रॉम, कोणामधनं मायनस केला आहे? अ 3 डिजिट नंबर. 3 डिजिट नंबर आहे, स्मॉलेस्ट आहे का लार्जेस्ट आहे मला माहीत नाही. ओके, सो इथं मी एक्स घेतला. जे माहीत नाही त्याला एक्स घ्यायचा असतो. ओके, एक्स म्हणजे कुठलाही अल्फाबेट घेऊ शकतो, पण जनरली सगळे एक्स घेतात म्हणून मी ते एक्स घेतला आहे. तुम्ही कुठलाही अल्फाबेट घेऊ शकता. गिव्ज म्हणजे काय गिव्ज देतो, म्हणजे उत्तर काय देतो, आन्सर काय देतो, इज इक्वल टू काय? 3 डिजिट ऑड नंबर. ठीक आहे, 3 डिजिट ऑड नंबर विच इज स्मॉलेस्ट लिहिलं आहे इथं, 3 डिजिट स्मॉलेस्ट ऑड नंबर. आता 3 डिजिट स्मॉलेस्ट ऑड नंबर. ओके, स्मॉलेस्ट 3 डिजिट कोणता आहे? 100. पण आपला कुठला विचारला आहे? ऑड विचारला आहे. म्हणजे ह्याच्या पुढचा 101 हा काय असणार आहे तुमचा? हा काय असणार आहे तुमचा? 3 डिजिट स्मॉलेस्ट ऑड नंबर 101. ओके, म्हणजे तुमचं इक्वेशन कसं आलं? a 2-digit number, a 2-digit smallest number subtracted from a 3-digit number gives smallest 3-digit odd number. ओके, वर्डिंगमध्ये दिलेलं आहे ते तुम्हाला फक्त नंबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, मग इथं जे एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल, एक्स काय मूळ नंबर, फाइंड द नंबर विचारला आहे, म्हणजे तुम्हाला या एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो एक्सची व्हॅल्यू काय होणार? 101 प्लस 10. ओके, आता इथं काय केलं आहे, हा जो -10 आहे त्याची साईड चेंज केली. तर लक्षात ठेवायचं, साईड चेंज केली की त्याचं साईन पण चेंज करायचं, ओके, मग जिथं मायनस असेल त्याची साईड चेंज केली तर ते प्लस होणार, जे प्लस असेल ते मायनस होणार. मल्टिप्लिकेशन आहे तर ते डिव्हिजनमध्ये जाणार, आणि जर डिव्हिजनमध्ये असेल तर ते मल्टिप्लिकेशनमध्ये होणार. सो जो मूळ किंवा बेसिक जो फाईंड नंबर होता तो नंबर किती आला? एक्स इज इक्वल टू 111. ठीक आहे, म्हणजे 111मधनं -10 केले तर मला किती भेटले? 101. म्हणजे वर्डिंग कसं होतं बघा, वर्डिंगवर लक्ष द्या. 2 डिजिट स्मॉलेस्ट नंबर सबट्रॅक्टेड फ्रॉम 3 डिजिट नंबर गिव्ज स्मॉलेस्ट 3 डिजिट ऑड नंबर. ओके, दिसायला फार सोपं आहे, फक्त वर्डिंग लक्षात आलं की सगळं सोपं आहे. पण वर्डिंग नाही लक्षात आलं तर मात्र अवघड आहे. ओके, पुढे एका संख्येला 4ने भागले असता भागाकार 17 आला, बाकी 3 उरले. अ नंबर वेन डिवायडेड बाय 4 गिव्स द क्वोशंट 17 अँड द रिमाइंडर इज 3. तर व्हॉट इज दॅट नंबर? ओके, असा क्वेश्चन इंग्लिशमध्ये, अ नंबर इज डिवायडेड बाय 4, द क्वोशंट बिकम्स 17 अँड द रिमाइंडर इज 3. ओके, तर सिम्पल नंबर काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, 4 मल्टिप्लाय बाय 17 इन प्लस 3. ओके, ते हे कसं असतं माहिती आहे ना आपल्याला, तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर प्लस डिव्हिजन, किंवा याला क्वोशन पण म्हणतात बऱ्याचदा, अधिक रिमाइंडर. ओके, मराठीत भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, या टाईपमध्ये हा फॉर्म्युला असतो. ओके, तर इथं काय दिलं आहे, एका संख्येला 4ने भागले. ओके, भागले म्हणजे ज्याने भाग दिला, ज्याने डिव्हिजन केला तो असतो भाजक, म्हणजे 4. ओके, भागाकार किती आला, क्वोशंट किती आला, 17, आणि बाकी म्हणजे रिमाइंडर किती उरले, 3. तर हे जर केलं 4 × 17 + 3 म्हणजे 4 × 17 अधिक 3, तर याचं उत्तर येतं 71. तर तो नंबर कोणता होता? 17. म्हणजे 17ला जर मी 4ने डिवाईड केलं तर डिव्हिजन आली 17 आणि बाकी आली 3, रिमाइंडर आला 3. ओके, तर या टाईपमध्ये हा क्वेश्चन असतात असे. हे फक्त बेसिक घेते, पटपट थोडे घ्यायचेत. ह्याच्यावर थोडा वेळ चालला होता मागे, हळूहळू घेतलं. आता आपण थोडं फास्ट घेणार आहोत. 6ची 5 पट आणि 4ची 9 पट यांची बेरीज केली तर कोणती संख्या मिळेल? 5 पट आहे ना, हां, द 5 टाइम्स द 6 प्लस 9 टाइम्स द 4. व्हॉट इज द ॲडिशन ऑफ दिस टू? काय? 5 टाइम्स 6 अँड 9 टाइम्स 4. व्हॉट इज द ॲडिशन ऑफ दिस टू? 5 टाइम्स 6 म्हणजे हे 30, 9 टाइम्स 4 म्हणजे 36. द आन्सर विल बी 66. नथिंग इन दिस क्वेश्चन. या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला येणार नाही आहेत. ओके, त्यामुळे सोडून द्या.
पाच नंबरचा 6 नंबरचा क्वेश्चन पण तुम्हाला येणार नाही. पुढं 20 ही संख्या 250 वेळा घेतल्यास किती संख्या येईल? इफ 20 द नंबर 20 इज टेकन फॉर 250 टाइम्स. 20 नंबर किती वेळा घेतलाय? 250 टाइम्स केलाय, तर येणारी संख्या काय असेल? तर हा सरळ मल्टिप्लिकेशनचा क्वेश्चन आहे. 20 × 250 आन्सर तुम्ही काढून घ्यायचं आहे. ओके, सिम्पल क्वेश्चन आहे, नॉर्मल मल्टिप्लिकेशन आहे, प्रॅक्टिस म्हणून करा. हा असा काही क्वेश्चन तुम्हाला येणार नाही आहे. ओके, पुढं 218 multiplied by 21 is equal to 4578. जर हे स्टेटमेंट दिलं तर या स्टेटमेंटवरनं तुम्हाला विचारले ए आणि बी पैकी कोणतं करेक्ट आहे. ओके, तर बघायला गेलं तर 218 इज इक्वल टू काय यायला पाहिजे? 4578/21 यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 4578 डिवायडेड बाय 21 यायला पाहिजे. पण असा ऑप्शन तुम्हाला दिसत नाही आहे. पण यांनी गंमत काय केली बघा, नीट गंमत बघा. पहिल्या ऑप्शनमध्ये काय केलं आहे? 45780 डिवायडेड बाय 210. म्हणजे दोन्हीकडे एक्स्ट्रा एक 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 झिरो वाढवलेला आहे इथं, आणि झिरोला झिरो कॅन्सल केला तर आपलं पाहिजे ते आन्सर येते. ओके, त्यांनी काय केलेलं नाही आहे. आपला काय क्वेश्चन काय होता? 218 मल्टिप्लाय बाय 21 इज इक्वल टू 4578. आत्ताच आपण बघितलं, जर एखाद्याचं साईड चेंज केली, जो मल्टिप्लिकेशनमध्ये पलीकडे गेल्यावर काय होणार? डिव्हिजन, म्हणजे 4578 डिवायडेड बाय 21 होतात, बरोबर? डिवायडेड बाय 21 होतं. ओके, बट ऑप्शनकडे जर नीट बघितलं तर 45780 डिवायडेड बाय 210 हे केलं आहे. यालाच फक्त मी असं लिहितो फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये, अपूर्णांकाच्या रूपात लिहितो. 45780 45,780 भागिले 210 म्हणजे शून्यानं शून्य केलं, शेवटी आन्सर किती आलं? 4578 भागिले 21. सेम आन्सर आलं. ओके, याच्यावरनं आपल्याला उत्तर काय भेटणार आहे? 280 भेटणार आहे. ठीक आहे, 218 भेटणार आहे, हे लक्षात आलं. ओके, तसंच पुढचं काय केलं आहे बघा. 218 मल्टिप्लाय बाय 21 जेव्हा केलं होतं तेव्हा 4578 आन्सर आला होता. ओके, आता फक्त यांनी परत काय वाढवलं आहे? 2180 मायनस 210, 2180 मल्टिप्लाय बाय 210. तर आन्सरमध्ये काय त्यांनी काय केलं? 2 शून्य वाढवले, तिथं फक्त 2 शून्य वाढवायचे. ठीक आहे, काही नाही केलं. 218 मल्टिप्लाय बाय 21 केलं, याला 10ने मल्टिप्लाय केलं, याला 10ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे टोटल कितीनं मल्टिप्लाय केलं आहे? 100ने मल्टिप्लाय केले. मग इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जर 100ने मल्टिप्लाय केले तर राईट हँड साईडला पण आपल्याला 100ने मल्टिप्लाय करावं लागतं. ओके, म्हणून त्याचं आन्सर किती आलं? 457800. ओके, पुढं हे सोडून द्या, याचा काही उपयोग नाही. हा क्वेश्चन एक थोडासा बघा. 65 स्टार स्टार 65 स्टार स्टार या संख्येतील ताऱ्याच्या जागी, तर दोन्हीकडं स्टार आहेत. ओके, या संख्येतील ताऱ्याच्या जागी समान डिजिट आहे 65 स्टार स्टार. ओके, इन द नंबर 65 स्टार स्टार द प्लेस स्टार हॅज अ सेम डिजिट अँड द डिफरन्स बिटवीन देअर प्लेस व्हॅल्यू इज 72. ओके, 65 स्टार स्टार याच्यात जे स्टार स्टार आहे तो मिसिंग नंबर आहे. त्या मिसिंग नंबरच्या काय म्हणतात, मिसिंग नंबरच्या प्लेस व्हॅल्यूमधला जो डिफरन्स आहे तो काय असणार आहे? 72. म्हणजे थोडक्यात याची प्लेस व्हॅल्यू किती आली? 1 स्टार. याची प्लेस व्हॅल्यू किती येणार? 10 स्टार. या दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर किती येतं आन्सर? 72 येतं. ओके, 10 स्टारमधनं मग 1 स्टार मायनस केला तर किती आला? 9 स्टार आला. मग 9 स्टार इज इक्वल टू 72. मग स्टार इज इक्वल टू काय आलं? 72/9, म्हणजे स्टारची व्हॅल्यू आली 8. म्हणजे या स्टारच्या जागेवरती काय नंबर आहे? 88 आहे. म्हणजे ओरिजिनल नंबर तुमचा काय आला? 658 आहे. ओके, या टाईपमध्ये तुम्ही हे सॉल्व करू शकता. याला थोडंसं शॉर्टकटमध्ये जर सांगायचं झालं, ठीक आहे, याला जर थोडंसं शॉर्टकटमध्ये झालं, जो डिफरन्स दिला आहे 72 त्याला डायरेक्ट 9ने डिवाइड करायचं. आन्सर किती आलं? 8. दिस इज युअर आन्सर. ठीक आहे, अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये जवळजवळ असताना. ओके, अशा अजून 2-4 क्वेश्चन आहेत, ते पुढे आपण बघणार आहोतच. हे लिहून घ्या.
पुढे जाऊया आपण. एकक व दशक स्थानी समान अंक असलेल्या 2 अंकी संख्या किती? हाऊ मेनी टोटल 2 डिजिट नंबर आर देअर हुज युनिट प्लेस अँड द टेन्स प्लेस हॅव अ सेम डिजिट? ओके, 2 डिजिटचा नंबर पाहिजे मला. ठीक आहे, 2 डिजिटचा नंबर पाहिजे. करेक्ट आहे. मग 2 डिजिट आहे म्हटल्यावरती त्यातला एक आला युनिट प्लेस आणि दुसरा आला टेन्स प्लेस. पण कंडिशन काय आहे? बोथ द प्लेसेस हॅव सेम डिजिट. दोन्ही जागांवरती काय पाहिजे? सेम डिजिट पाहिजे. म्हणजे युनिट प्लेसला जर 1 असेल तर टेन्स प्लेसला पण 1 पाहिजे. म्हणजे थोडक्यात हा 11चा टेबल. ठीक आहे, मग 11चा टेबल केला तर त्याच्यामध्ये सगळे युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस हे सेम आहेत. असे किती नंबर्स आहेत? 2 अंकी किती नंबर्स आहेत आपल्याला माहिती आहे. 11 1 11 हा कुठपर्यंत जातो? 11 9 99. म्हणजे टोटल नंबर किती आहेत? 9. ओके, लक्षात आलं सगळ्यांच्या? पुढे जाऊ. एक अंक एकदाच वापरून 072च्या सहाय्याने 3 अंकी किती विषम संख्या मिळतील? ओके, आता पुढचा डिजिट काय? 072. किती अंकी? 3 अंकी. काय पाहिजे मला? ऑड पाहिजे. दिलेल्या ऑप्शन्समधनं, दिलेल्या अंकांमधनं ऑड किती आहेत? एकच डिजिट आहे. मग जो ऑड आहे त्याला युनिट प्लेसला टाकून दिला. उरले कुठले? 0 आणि 2. ओके, आता 0 तर फर्स्ट पोझिशन येणार नाही कारण मला 3 डिजिट पाहिजे. त्यामुळे 0 कुठं येणार आहे? सेकंड पोझिशनला. उरला काय? फक्त 2. मग असे मला फक्त एकच नंबर मिळू शकतो. सो आन्सर माझं काय येणार आहे? 1. कारण 7ची तर प्लेस आपल्याला हलवायची नाही. 0 पहिल्या पोझिशनला येणार नाही. त्यामुळं राहायला एकच ऑप्शन 207 हा एकच नंबर आपल्याला मिळणार आहे. पुढीलपैकी कोणत्या गटातील सर्व संख्यांना 3 निशेष भाग जातो? फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स all the numbers in that option is completely divisible by 3? From which of the following options the all numbers in that option are completely divided by 3? ओके, मग प्रत्येक नंबरला आपल्याला 3चा टेबल माहिती पाहिजे किंवा हे ॲक्च्युली टेस्ट ऑफ डिव्हिजिलिटी म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या ज्या आहेत त्यातला हा प्रश्न आहे. ओके, इथं मी तुम्हाला आत्ता फक्त सांगतो याच्यातल्या फक्त या नंबरला सगळ्या नंबरला 3ने डिवाइड होतो. ओके, पहिल्या गटामध्ये जो पहिला गट आहे 1ला होत नाही, 5ला होत नाही, 7ला होत नाही, 41 तिसऱ्या ऑप्शनमध्ये 41ला होत नाही, 47ला होत नाही, 42ला होतो. इकडं 51ला होतो, 53ला होत नाही, 57ला होतो. बट हा जो सेकंड ऑप्शन आहे 21ला पण होतो. 3 7 21, 15ला होतो, 3 5 15, 27ला होतो, 3 9 27. सिम्पल क्वेश्चन होता. ह्याच्यामध्ये जास्त काही दम नव्हता. फक्त हा टेस्ट ऑफ डिव्हिजिलिटीमध्ये आहे. त्याच्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो जो आपला पुढचा चॅप्टर आहे. ठीक आहे, पुढचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये. ओके, आता पुढे हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या आकृतीचा 1/2 भाग सहज रेखांकित करता येईल? आकृतीमध्ये कोणताही बदल करायचा नाही. in which of the following figure the 1/2 portion can be shaded easily? We cannot change the position or we cannot change the geometry of the figure. ओके, जशी डायग्राम आहे तशा डायग्राममध्ये आपल्याला काय करायचं आहे? 1/2. 1/2चं लक्षात ठेवायचं. 1/2 म्हणजे हाफ. ओके, 1/2 काय लक्षात ठेवायचं? हाफ. ओके, इझिली ड्रॉ करता येईल. याच्यामध्ये बघितलं चारही जे पार्ट्स आहेत ते अनइक्वल आहेत. ओके, अनइक्वल आहेत म्हणजे बरोबर 1/2 आपण ह्याच्यामध्ये शोधू शकत नाही, त्यामुळे हा गेला. ह्याच्यामध्ये पण अनइक्वल आहेत, शोधू शकत नाही. 1 2 3 4 5 डिव्हिजन ह्याचे पार्ट्स आहेत, 5 पार्ट्स आहेत, अनइक्वल आहे. त्यामुळे यालाही आपण काय करू शकत नाही? प्रॉपरली हाफमध्ये शेड करू शकत नाही. ठीक आहे, बघितलं लक्षात आलं पाहिजे. हा जो ट्रायंगल आहे हा या टाईपमध्ये करू शकतो किंवा हाच ट्रायंगल या टाईपमध्ये पण करू शकतो किंवा सेम ट्रायंगल आपण या टाईपमध्ये पण शेड करू शकतो जो हाफ आहे आपला. ओके, त्यामुळे मला 4th ऑप्शन इझी वाटतो. सो तिथं आन्सर मार्क करून यायचं. पुढे क्वेश्चन आहे. पुढील अपूर्णांकाचे निरीक्षण करून त्याखाली विचारलं. ओके, आता तुम्हाला काही फ्रॅक्शन दिलेले आहेत. बाय ऑब्झर्विंग द फॉलोइंग फ्रॅक्शन, ठीक आहे, ऑब्झर्विंग दिस फ्रॅक्शन वी हॅव टू आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो इट. ठीक आहे, हे जे फ्रॅक्शन्स दिलेले आहेत या फ्रॅक्शनवरती डिपेंडंट काही क्वेश्चन दिले आहेत. म्हणजे जसं आपल्याकडे पॅसेज असतो, एक पॅसेज दिलेला असतो, त्या पॅसेजवरती आपल्याला क्वेश्चन दिलेले असतात. त्या पॅसेजमध्ये बघून आपल्याला त्यांची उत्तर लिहायची असतात. तसंच इथं तुम्हाला फ्रॅक्शन्स दिलेले आहेत, लिस्ट ऑफ फ्रॅक्शन. त्याच्यावर काही क्वेश्चन दिलेत त्या फ्रॅक्शनचा आणि त्या क्वेश्चनला
हे करून मॅच करून तुम्हाला आन्सर द्यायचे. ओके. आता पहिला आहे 2.5शी सममूल्य असणारा अपूर्णांक कोणता? 2/5 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. सममूल्य म्हणजे काय? इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. द व्हॅल्यू ऑफ 2/5 अँड द फ्रॅक्शन हुज व्हॅल्यू इज इक्वल टू 2/5 वी हॅव टू फाइंड आउट फ्रॉम द लिस्ट. ओके, या वरच्या लिस्टमधून आपल्याला फाइंड आउट करायचं 2/5चं. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे क्वेश्चन लिहून घेऊया, लिस्ट लिहून घ्या. 2/5, 14/10, 8/20, 1/5, 20/40, 3/5, 3/10. ओके. आता इथं जिथं जिथं पॉसिबल आहे तिथं तिथं तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्म काढून घ्यायचं आहे आधी संक्षिप्त. ओके. तर 2×7 = 14, 2×5 = 10, 4×2 = 8, 4×5 = 20. इथं येणार पुन्हा 21 × 20, 22 × 40. अजून पॉसिबल नाही आहे. ओके. आता विचारले 2/5शी इक्विव्हॅलंट म्हणजे असे दोन फ्रॅक्शन ज्यांची व्हॅल्यू 2/5 आहे. तर आपण हे जे बघितलं तर हा 2/5 आणि हा 2/5 आपल्याला सेम दिसतोय. हा जो 2/5 आहे याचा ओरिजिनल काय होता? 8/20. मग ऑप्शनमध्ये 8/20 कुठं मिळतोय? तर इथे मिळतोय. दिस विल बी युअर आन्सर. ओके. पुढं आहे कोणता अपूर्णांक 1पेक्षा मोठा आहे? विच फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन 1. ओके, विच फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन 1. इथं मी इंग्लिशमध्ये लिहितो, विच फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन 1. ओके, कोणता फ्रॅक्शन हा ग्रेटर दॅन 1 आहे? ओके, कोणतं लक्षात ठेवायचं कधी पण, प्रॉपर फ्रॅक्शन ऑलवेज लेस दॅन 1 आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन ऑलवेज ग्रेटर दॅन 1. ओके. मग आता तुम्ही म्हणता सर प्रॉपर फ्रॅक्शन लेस दॅन 1 आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन ग्रेटर दॅन 1 आहे. मग जर फ्रॅक्शन एखादा इक्वल टू 1 असेल तर, मग जर फ्रॅक्शन इक्वल टू 1 असेल तर तो फ्रॅक्शन राहणार नाही, तो बनणार इंटीजर. ठीक आहे, तो काय बनणार? इंटीजर बनणार, तो फ्रॅक्शन राहणार नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता इम्प्रॉपर फ्रॅक्शन जो आता यातलं तुम्हाला शोधायचं आहे, विच वन इज द इम्प्रॉपर. इम्प्रॉपर म्हणजे काय सांगितलं? ओके, मराठीमध्ये सांगायला गेलं तर प्रॉपर म्हणजे प्रॉपर म्हणजे हा झाला छेदाधिक अपूर्णांक, इम्प्रॉपर म्हणजे अंशाधिक अपूर्णांक. ओके. इम्प्रॉपरमध्ये न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर, प्रॉपरमध्ये डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्यूमरेटर. मग तुम्हाला इम्प्रॉपर ग्रेटर दॅन 1 पाहिजे म्हणजे इम्प्रॉपर पाहिजे, अंशाधिक पाहिजे म्हणजे तुम्हाला न्यूमरेटर ग्रेटर असलेला तुम्हाला शोधायचा आहे. असा एकच ऑप्शन आपल्याकडे आहे, तो म्हणजे 7/5. ओरिजिनली बघायला गेलं तर 14/10. तो सो इथं तुमचा आन्सर येणार थर्ड ऑप्शन 40/10. ओके. पुढे 14/10 मधून कोणता अपूर्णांक वजा केल्यास उत्तर 1 येईल? ओके. विच फ्रॅक्शन कॅन बी सबट्रॅक्टेड फ्रॉम 14/10 टू गेट द आन्सर 1. ओके. एक उत्तर घेण्यासाठी आपल्याला 14/10 मधनं कोणता फ्रॅक्शन वजा करायचा आहे हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे. हे आधी मी थोडं सरफ करतो. आय होप हे तुम्ही लिहून घेतलेलं असेलच. ठीक आहे. 14/10 मधनं कोणता फ्रॅक्शन वजा केला म्हणजे आन्सर तुमचं 1 येईल. ओके. तर लक्षात घ्यायचं इथं काय नाही यार, त्याला आपण थोडंसं रिअरेंज केलं तर 14/10 -1 इज इक्वल टू एक्स करू शकतो. काय केलं तर काय नाही केलं, फक्त हा जो -x आहे तिकडे गेल्यावरती +1 झाला, हा जो +1 आहे हा इकडे आल्यावरती -1 झाला. ओके. फक्त साईड चेंज, साईन चेंज. आणि याला सॉल्व केलं तर हे काय येणार आहे 14/10 -10/10. ओके, थोडं शॉर्टकट मारलेली आहे. ठीक आहे, शॉर्टकट सोडतो. 14/10 -1/1. 1/1ला 10 मल्टिप्लाय करावं लागेल कारण मला दोन्हीचे डिनोमिनेटर सेम पाहिजे, सबट्रॅक्शनमध्ये सांगितलं होतं. सो हे दिस विल बिकम 14/10 -10/10 इज इक्वल टू एक्स. सो हे कसं आलं पुढं 14 -10/10. सो दिस इज 4/10. 2 2 = 4, 2 5 = 10. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जो सबट्रॅक्ट केलेला तो व्हॅल्यू काय आहे 2/4.
5. मग आता 2/5शी इक्विव्हॅलंट कोण आहे? 2/5 आहे, हा पण 2/5 आहे. म्हणजे यातलं दोन्हीही तुम्ही नाही दोन्ही नाही करता येणार, गडबड होईल. नाही सॉरी, काहीच गडबड नाही होणार आहे. 2/5 मला काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. मग हा 2/5 असेल किंवा हा 2/5 असेल. म्हणजे तुमचा ऑप्शन एकतर 2/5 असेल किंवा 8/20 असेल. या दोघांपैकी जो ऑप्शनमध्ये असेल त्याला टिक करायचं. ओके, त्याला टिक करायचं. याच्यामध्ये 2/5 दिलं आहे म्हणून 2/5. जर इन केस 2/5 नसता आणि 8/20 असता तर तुम्हाला 8/20ला मार्क करावं लागलं असतं, 8/20ला. आता काही क्वेश्चन असे आहेत, ठीक आहे, काही क्वेश्चन असेल ज्यांच्यामध्ये आपल्याला 2 करेक्ट आन्सरला सर्कल करावं लागतं. म्हणजे इथं पण करेक्ट असेल, इथे पण करेक्ट असेल, तर 2 ऑप्शनला आपल्याला सर्कल करावं लागतं करेक्ट असतील तर. मग अशा केसमध्ये 2/5 इकडे देतील, 8/20 इकडे देतील, काही सांगता येत नाही. ओके, मग त्या टाईपमध्ये तुम्हाला इथं लक्ष द्यायचं आहे. सर्वात लहान अपूर्णांक कोणता? ऑप्शनमध्ये बघायचं सर्वात लहान अपूर्णांक कोणता. ओके, आता सर्वात लहान अपूर्णांक करताना सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, अंश आणि छेद, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधला डिफरन्स सेम आहे का चेक करायचा. इथं 3 आणि 5 मधला डिफरन्स 2 आहे, इथं 7 आहे, इथं 12पर्यंत जातोय. ओके, पुन्हा इकडं 4पर्यंत जातोय. म्हणजे सगळ्यांचं काय सेम नाही आहे. ओके, डिफरन्स नाही, सेम नाही आहे. म्हणजे ह्या सगळ्यांचे तुम्हाला काय करावं लागेल, एकतर डिव्हिजन करावे लागेल, प्रत्येकाची डिव्हिजन करावी लागेल, किंवा तुम्हाला त्यांचं डिनॉमिनेटर सगळ्यांचा सेम करावा लागेल LCM काढून. ओके, आता इथं लहान बाळासारखं किंवा जे नॉर्मली करतात 5, 10, 20 आणि 5 ह्यांचा LCM जर काढायचं म्हटलं तर ही मेथड करत बसायची नाही इथं. ठीक आहे, ही मेथड करत बसायची नाही. इथं तुम्ही आता डोकं लावायचं. काय डोकं लावायचं? 5, 10, 25. ओके, आता हा 5 आणि हा 5 काही वेगळे असणार आहेत का? सेमच डिजिट असणार आहे. ठीक आहे, मग इथला मी एकच 5 घेतो. याच्यामध्ये बिगर कोण आहे? 20 बिगर आहे, बरोबर. 20 नंबर हा काय तुमचा बिगर आहे या ऑप्शनमध्ये. असं प्रत्येक ऑप्शनला चेक करायचं, 20 बिगर आहे. आता हे चेक करायचं, हा जो 20 आहे, 20 मी इकडे दिला, हा जो 20 आहे या 20ला 5ने डिवाइड होतं का, 10नं डिवाइड होतं का आणि 20नं डिवाइड होतं का, हे चेक करायचं. 5नं डिवाइड होते सर, होते. 10नं डिवाइड होते, 20नं डिवाइड होते. हाच तुमचा LCM असणार आहे या केसमध्ये. ठीक आहे, हाच तुमचा काय असणार आहे, LCM असणार आहे. मग दिलेल्या ऑप्शनमध्ये प्रत्येकाचं तुम्हाला काय करायचं आहे, डिनॉमिनेटर 20 करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आपण आता करूया. पहिला ऑप्शन काय आहे, 3/5. याला 4ने मल्टिप्लाय, याला 4ने मल्टिप्लाय, से दिस विल बिकम 12/20. या टाईपमध्ये सगळ्यांचं बाकीचं करायचं आहे. मी आता डायरेक्ट उत्तर लिहितो इथं, 6/20, 8/20, इकडं काय येणार 4/20. आणि तुम्हाला काय विचारलं सगळ्यातला, इफ द डिनॉमिनेटर इज सेम, जर छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. इफ द डिनॉमिनेटर इज सेम देन हुज न्यूमरेटर इज बिगर दॅट फ्रॅक्शन इज बिगर, और हुज न्यूमरेटर इज स्मॉलर दॅट फ्रॅक्शन इज द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन अमॉंग देम ऑल. तर या केसमध्ये मग सगळ्यात छोटा कोणता न्यूमरेटर आहे, तर 4 हा न्यूमरेटर सगळ्यात छोटा आहे. सो 4/20 म्हणजेच 1/5 हा फ्रॅक्शन तुमचा सगळ्यात छोटा असणार आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं इथं. पुढं ओके, आता हा क्वेश्चन मी पूर्ण घेतलेला नाही आहे, हा क्वेश्चन सोडून द्या. हां, फक्त इथे एक क्वेश्चन घेऊ पाहिजे तर आपण यातला. खालील कोणत्या 2 आकृत्यांमधील रेखांकित भाग सममूल्य अपूर्णांक दर्शवतो. विच ऑफ द अबव फिगर्स, इन विच 2 फिगर्स द इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन ऑफ शेडिंग पोर्शन इज अवेलेबल. ओके, क्वेश्चन बनवताना काहीतरी चुकलं आहे, मी परत एकदा ट्राय करतो. फ्रॉम अबव द फिगर्स, फ्रॉम द अबव फिगर्स म्हणजे कोणत्या, फ्रॉम A1, 2, 3 या 3 फिगरपैकी कोणत्या 2 डायग्राममध्ये
कोणत्या दोन डायग्राममध्ये शेडेड पोर्शनचं फ्रॅक्शन हा इक्विव्हॅलंट आहे. विच ऑफ द टू डायग्राम गिवन अबाव द शेडिंग पोर्शन फ्रॅक्शन इज इक्विव्हॅलंट. ओके, मग सगळ्यात पहिला तुम्हाला हे जे डायग्राम आहे या डायग्रामचं तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे. कुठला? शेडेड पोर्शनचा, रेखांकित केलेल्या भागाचा. ओके, मग पहिल्या केसमध्ये किती आहे? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4. पहिल्या याच्यामध्ये किती आहेत? 24 आहेत टोटल छोटे पाठ. दुसऱ्या याच्यामध्ये 1 2 3 4. 1 2 3 4. दुसऱ्या याच्यामध्ये 16. 4 चौक 16. हे कसं केलं? ठीक आहे, हे नॉर्मल बघा. 1 2 3 4 5 6. 6 कॉलम्स आणि 1 2 3 4. 4 रोज. मग टोटल यांची कशी काढायची असते? 6 × 4 करायचं असतं. तसंच इकडे काय आलं? 4 × 4 आलं. इकडं 4 × 2 आलं. ओके, इकडे किती आलं? 8 आलं. आता ह्या टोटलपैकी तुम्हाला शेडेड पोर्शन तुम्हाला काउंट करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे, पहिल्या याच्यामध्ये किती आले? 9 आले. दुसऱ्या याच्यामध्ये चेक करा. 1 2 3 4 5 6 7. दुसऱ्या याच्यामध्ये आले 7 शेडेड पोर्शन. तिसऱ्या याच्यामध्ये 1 2 3. इथे किती आलं? 3. आता याचा सिम्पलेस्ट फॉर्म काढायचा. 3 3 जा 9. 3 8 जा 4. इथं 7 16चा काही प्रॉब्लेम नाही आहे. 3/8चा पण अधिसंशोधित रूप ऑलरेडी आहे, काही गरज नाही आहे. मग कोणते दोन इक्विव्हॅलंट आहेत शेडेड पोर्शन? हा एक आणि हा एक. म्हणजे अ नंबरची आकृती ए डायग्राम आणि क नंबरची आकृती म्हणजे क डायग्राम, ह्या दोन्हींमधला शेडेड पोर्शनचा जो फ्रॅक्शन आहे तो इक्विव्हॅलंट आहे. 3/8. 3/8. ओके, एवढं बघून आज थांबूया आपण. च आणि छ. ओके, चला आपण याच्यासाठी घेऊया ए अँड बी. फ्रॉम ए अँड बी विच डायग्राम हॅज अ हायेस्ट नंबर ऑफ पोर्शन शेडेड. ओके, पोर्शनच्या ऐवजी आपण फ्रॅक्शन पण म्हणू शकतो. फ्रॉम फिगर ए अँड फ्रॉम फिगर बी विच फिगर हॅज अ फ्रॅक्शन ऑफ शेडेड पोर्शन बिगर. ओके, विच डायग्राम हॅज शेडेड पोर्शन फ्रॅक्शन बिगर. ओके, म्हणजे कोणत्या डायग्राममधला शेडेड पोर्शन हा जास्त रंगवलेला आहे किंवा त्याचा फ्रॅक्शन मोठा आहे. ह्याच्यामध्ये बघितलं तर 1 2 3 4 आणि 1 2 3 4. 4 × 4 केलं तर हे झालं 16 आणि शेडेड पोर्शन किती आहे? 3. म्हणजे हे झालं 3/16. ओके, हे झालं 3/16. इकडे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. 2/8. ओके, आता इथं तुम्हाला विचारलं कोणत्या आकृत्यांमधला, कोणत्या डायग्राममधला शेडेड पोर्शनचा फ्रॅक्शन हा जास्तीचा आहे. सगळं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 8ने इकडं न्यायचं, 16 तिकडं घ्यायचा. म्हणजे झालं 8 × 3. इकडं झालं 16 × 2. 8 3 24. 16 2 जा 32. 32 इज बिगर. सो हा झाला ए, हा झाला बी. या टाईपचा बीचा तुमचा जो फ्रॅक्शन आहे शेडिंग पोर्शनचा तो बिगर आहे. ओके, आता पुढे थोडंसं हा एक क्वेश्चन इथे शेजारी बघा. 75 मल्टिप्लाय बाय 3 बॉक्स, हे फिल इन द ब्लँक्स आहे. पुन्हा 3 फिल इन द ब्लँक्स, 0 2 फिल इन द ब्लँक्स, 5 प्लस. ठीक आहे, प्लस म्हणजे इथं 0 पण येऊ शकतो. अपॉन 2 5 फिल इन द ब्लँक्स 0. ओके, ही पहिली फिल इन द ब्लँक्स, ही दुसरी फिल इन द ब्लँक्स, ही तिसरी फिल इन द ब्लँक्स आणि ही चौथी फिल इन द ब्लँक्स. तुम्हाला काय विचारले? या ज्या फिल इन द ब्लँक्स आहेत या फिल इन द ब्लँक्समध्ये कोणते कोणते डिजिट्स येऊ शकतात. ओके, आणि मग त्या डिजिटचा जो ग्रुप असेल तो ग्रुप कोणत्या ऑप्शनमध्ये आहे तो ऑप्शन तुमचा आन्सर असणार आहे. ओके, आता इथं विचार काय करायचा बघा. 5चा टेबल आहे आपल्याकडे. आता सगळ्यात पहिल्यांदा युनिट प्लेसवरती लक्ष द्या. 5 आणि हा बॉक्स. ओके, आता या दोघांचं जेव्हा मल्टिप्लिकेशन होईल, ठीक आहे, या दोघांचं जेव्हा मल्टिप्लिकेशन होईल तेव्हा तुमचं युनिट प्लेसला डिजिट काय येणार आहे? 0 येणार आहे. मग जर मी 5चा टेबल बघितला
तर 5 वन जा 5, 5 टू जा 10, 5 थ्री जा 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50 हा 5चा टेबल आहे. ओके. मग युनिट प्लेसला 0 असणारे किती नंबर्स आहेत? 1, 2, 3, 4, 5. आपण आधी काय करू, आता एक 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 स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतो, 5 टू जा 10, इथं 2 घेतो. 5 टू जा 10, 0 आला, 1 कॅरीस आला. पुन्हा 2 7 जा 14, 14 प्लस 1 हे येतं 15, 15 म्हणजे हे झालं 15. बट इथं 15ला 1 आला, पण इथं किती पाहिजे मला? 3 पाहिजे, म्हणजे मला 2 घेता येणार नाही. मग आता पुढचा, चला हा तर गेला. पुढचा काय? 40, 5 4 जा 40, मग इथं मी 4 टाकतो. इथं मी दुसरा कलर घेतो, इथं 4 टाकतो. 5 4 जा 20, 20चा 0 इथे, 2 कॅरी. ओके. पुन्हा 4 7 जा 28, 28 प्लस 2 30, 30 म्हणजे हा 3 इथं, 0 इथं. आता 3ला 3 आलेला आहे. ओके. पुढं 3 5 जा 15, 15चा हा 5 इथं, पुन्हा 1 कॅरी. 3 7 जा 28, 28 प्लस 1 29. ओके. आता सगळं मॅच झालेलं आहे, कुठंही मिसमॅच झालेलं नाही आहे. आता मिसमॅच नाही झालेलं म्हणजे ह्याचं फायनल आन्सर तुम्ही शोधायचे. हा 0 इथं, हा 5 इथं. ओके. काहीतरी चुकलं का? 21, हां सॉरी, 3 7 जा 21, 21 प्लस 2, 21 प्लस 2 22 यायला पाहिजे, मी चुकून 29 लिहिलेलं आहे इथं. 22. मग हे 3 प्लस 2 5, इथं 5 पण आलं, हा 2ला 2 ॲज इट इज. ओके. म्हणजे तुमचे जे मिसिंग नंबर्स होते ते कोणते कोणते होते? 4 0 2 5 हे त्या पोझिशनवरचे मिसिंग नंबर्स आहेत. या टाईपचे पण क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. ओके. तर आज आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही क्वेश्चन्स घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.